नमस्कार मित्रांनो, मी रिया टीचर तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची दररोज पूजा कशी करावी असे काही मित्रांचे, काही स्वामी भक्तांचे मेसेज आहेत, त्याच्यावर उत्तर देते. मित्रांनो, तुम्ही जशी पूजा कराल, तुम्ही जी पूजा मनापासून कराल ती स्वामींना आवडते आणि स्वामी आपल्याला खरोखरच त्यावेळी आपल्याला मनापासून तेही आशीर्वाद देतात. मित्रांनो, काही मित्रमैत्रिणींनी आणि स्वामी भक्तांनी मला प्रश्न विचारला, की मला स्वामींची अजून म्हणजे खरोखर यथोसांग पूजा करायची तर कशी करावी? तर त्यासाठी एक सिंपल तुम्हाला मी ट्रिक सांगते. काही नाही मित्रांनो, स्वामींच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर जल किंवा पंचामृताने त्यांना स्नान घाला. जमलं तर अष्टकं, गंध अष्टकं, हळद, कुंकू लावा. त्यानंतर पिवळ्या रंगाची फुलं वाहा आणि पिवळ्या रंगांमध्ये स्वामींना अतिशय प्रिय असणारा सोनचाफा आहे, तो जमला तर तो वाहा. त्याच्यानंतर धूप आणि दीप दाखवा. त्याच्यानंतर गोडाचा पदार्थ काहीतरी करा. त्यात गोडाचा पदार्थ तर पिवळ्या रंगाचा असेल तर आणखीन अतिउत्तम. शिवाय पिवळ्या रंगाचा म्हणण्यापेक्षा बेसन घातलेला पदार्थ कोणताही स्वीट आपल्याला चालू शकतं. आणि स्वामींना अतिशय प्रिय असलेली कांदा भजी आणलात तर अगदीच छानच. आणि श्री स्वामी समर्थ जप 108 वेळा करा जेव्हा ही पूजा तुम्ही करत असाल तेव्हा. आणि काय त्यात लागतं, तुमचं स्वच्छ अंतःकरण, स्वच्छ देवारा, स्वच्छ परिसर आणि स्वच्छ अंतःकरण. बघा तुमच्या पूजेला किती महत्त्व आणि तुमच्या पूजेचं जाज्वल्य कसं प्राप्त होतं. आणि शिवाय दुसरं काही नाही आहे मित्रांनो, तुम्ही स्वामींना कसं मनापासून प्रार्थना करतायत हे महत्त्वाचं आहे. आणि ही छोटीशी पूजासुद्धा चालू शकतं. आणि सुरुवातीला जर जर खरोखर जे बिगिनर्स असतील त्यांनी काय करायला पाहिजे माहिती आहे का, श्री स्वामी समर्थ जप हा मंत्राचा जप 108 वेळा बोलायचा. आणि त्याच्यासोबत जर तारक मंत्र बोललात तर मित्रांनो, खरंच तुम्हाला खरोखरच एक डिवाईन वाईब्स मिळतील आणि स्वामी तुमच्या पाठीशी उभी राहतील. तुम्हाला शक्य असेल तर खरंच कधीही बसता उठता, मी तुम्हाला सांगते, नामस्मरणामध्ये खूप ताकद आहे. आणि ह्या दोघांनी मिळून स्वामींचं दर्शन घेतलं आणि खरोखर पत्रिकाही ठेवली स्वामींना. दोघी वधू आणि वर या दोघांनी पत्रिका ठेवली. ते दोघंही खुश झाले आणि स्वामींनी त्यांना खरंच भरभरून आशीर्वाद दिला. मित्रांनो, त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होतं, त्यांनी सांगायची गरज नाही आहे, पण आपल्याला कळून येतं की खरोखर स्वामींच्या प्रती आपलं प्रेम दाखवण्याची याहून अधिक आणि काही वेगळी गोष्ट नाही आहे. आणि खरोखरच तुम्ही स्वामी भक्त असाल तर खरंच स्वामींच्या प्रत्येक क्षणाक्षणाचे गोष्टीचं मार्गदर्शन तुम्ही घेत राहाल. आणि मित्रांनो, काही लागत नाही, भक्ती तिथे मार्ग. आणि स्वामी तुमच्या पाठीशी उभे राहून स्वामी तुम्हाला खरंच भरभरून आशीर्वाद देतील. आणि मित्रांनो, शुद्ध मनाने प्रार्थना केली की स्वामी नेहमी ऐकतात. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्रीपादराज शरणम प्रपद्य. स्वामी सगळे तुमची मनोकामना इच्छा पूर्ण करो.